पक्षात काम करायला आलो, कुणाचीही नाराजी दूर करायला नाही असं धनगेकरांनी म्हटलेलं आहे। नाराजी असेल तर पक्षप्रवेशाआधी कळवायचं होतं असे रवींद्र धनगेकर यांनी म्हटले। धनगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपामध्ये नाराजी पाहायला मिळत आहे। अजितदादांबद्दल कधीही वाईट बोललो नाही असं धनगेकरांनी म्हटलंय। दीपक मानकरांच्या आरोपांवरती विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर उत्तर देईल असं रवींद्र धनगेकरांनी म्हटलेलं आहे। भाजपचे कार्यकर्ते जे पुण्यातले पदाधिकारी आहेत ते नाराज आहेत। कोण नाराज झालं त्याची माहिती घेतो आणि ज्यावेळेला मी शिंदे गटात जाणार होतो त्यावेळेला महिनाभर ती चर्चा चालू होती आणि महिनाभरात शिंदे साहेब असतील बाकीचे कोणाला जे वाईट वाटत होतं तर त्यांनी त्यावेळेला तक्रार करायला पाहिजे होती। घेतल्यानंतर तक्रार करून उपयोग नाही ना। मी काय नाराजी कोणाची मिटवायला नाही आलो, मी काम करायला आलो। कोण नाराज येतो त्याचा नाराज राहू द्या की माझं काय म्हणणंच नाही त्याच्याबद्दल। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक वक्तव्य केलं की दंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत गेले, ते जर भाजपमध्ये आले असते तर मी पक्षाबरोबर भांडलो असतो। नाही, विषय तो त्यांचा आहे ना, मी काय आता बोलत नाही। पण दादा भाजपचे देशाचे सर्वस्व असतील तर त्यांनी ते म्हणणं त्यांचं बरोबर आहे। कारण पक्षात घ्यायचं का ना हा लोकशाहीमध्ये कोणी कोणाचा तो दादांचाच अधिकार असेल तर दादांचं म्हणणं बरोबर होतं। ते तुमचा दादांचा पंगा आहे हे तुम्हाला मान्य आहे? पंगा नाही, विषय त्यांचा अधिकार असेल तर ते बोलतात ना। मी कुठे बोललो? ते बोलले की त्यांचा अधिकार आहे तर ते बोलतील ना। अजितदादांवर तुम्ही ते काही पाठीमागं बोललेला आहात, अजितदादांवर बोलण्याची तुमची लायकी आहे का अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केलाय? नाही, ते म्हणतात ते बरोबर, अजितदादा महान नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री। मी बोललोच नाही पाहिजे, पण मी बोललो 100% त्यांच्याविरुद्ध कधी वाईट बोललो नाही। कारण त्यांचं आमच्या परिवाराचे संबंध आहेत आणि पूर्वी म्हणलो, आजही म्हणलो आणि उद्याही म्हणलो। त्यांनी जे आरोप केलेत त्या आरोपाला जर 1-2 दिवस जाऊ द्या। निवडणुका विधान परिषदेच्या आता आहेत ना काय निवडणूक आहेत ना, ते झाल्यानंतर उत्तर देईल। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।